श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदा 5 मे म्हणजेच मंगळवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणूनच उपवास मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची आणि त्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. आता मूर्ती असेल तर तामण घ्या, तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. 11 पळी पाणी अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. तसेच आवर्जून आपल्याला 21 दुर्वांची जोडीही अर्पण करायची आहे. कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही. पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जोडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा. नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने आपल्याला
गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची. तसेच मुलांकडनं 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचं. तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची. आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो. आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. आपल्याला कणिक मळायचं नाही, त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती हा टाकून घ्यायच्या. तर अर्थात काय, तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव हा खूप जास्त पटीने वाढतो, कारण तूप देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. पण आता काही कारणास्तव खायलाच तूप नाही आहे, मग आम्ही दिव्यामध्ये कसं घालायचं, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची. अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय, तसेच काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना सुद्धा समर्पित. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा सुद्धा टाकायच्या. ज्या लवंगा आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आता ही दिव्याची प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची. या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं चौबाजूने संरक्षण हे होत असतं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा चौबाजूने भरभरून प्रगती ही व्हायला लागते. आता जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता देवपूजा करून झाल्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचा. ते या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या. तसेच या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ आणि 2 लवंगा टाकल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायच्यात. तसेच हा दिवा जो आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे हा दिवा खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होत असते. आता ज्या प्लेटमध्ये आपण वाती, लवंगा आणि काळे तीळ ठेवलं त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्यात. आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत फिरवायचं. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, अलक्ष्मी असते ती घरातनं बाहेर काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.